एका वेळेस एक श्रीमंत व्यापारी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आला. त्याला खूप पैसा होता, पण घरात सुखशांती नव्हती. त्याच्या मुलांना सतत आजारपण येत होतं आणि व्यापारातही सतत नुकसान होत होतं. तो स्वामी महाराजांच्या पायावर लोटांगण घालून म्हणाला, स्वामी, माझं आयुष्य अस्थिर झाले. पैसे आहेत पण समाधान नाही. काहीही करत नाहीये योग्य रीतीने. कृपा करा. स्वामी समर्थ महाराज हसले आणि म्हणाले, बाळ, तू फक्त पैसे कमवायला शिकलास, पण दान, सेवा आणि भक्ती विसरलास. जेव्हा तू दुसऱ्यांसाठी काही करशील तेव्हाच देव तुझ्यासाठी करेल. स्वामींच्या या वचनांनी व्यापाऱ्याच्या डोळ्यात अंजन घातलं. तो त्या दिवसापासून दररोज गरिबांना अन्नदान करू लागला, देवाच्या कामात पैसा वापरू लागला आणि मनापासून जपध्यान करू लागला. काही महिन्यात त्याच्या मुलांची प्रकृती सुधारली, व्यापार वाढला आणि घरात सुखशांती परत आली. तो पुन्हा स्वामी समर्थांना भेटायला आला आणि म्हणाला, स्वामी, तुमचं एक वाक्य माझं जीवन पालटून गेलं. स्वामी महाराज शांतपणे म्हणाले, देव भक्ताची परीक्षा घेतो, पण तो भक्तावर कधीच अन्याय करत नाही. श्री स्वामी समर्थ.